मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर काय चूक, गद्दार सोडून कुणीही पंतप्रधान व्हावं. पंतप्रधान पदाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शेतकरी कर्जमाफी 30 जूनऐवजी 5 जुलैला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा. 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. निकषामध्ये बदल करण्याचे भरणेंचे संकेत. शेतकऱ्यांबाबतचा निर्णय फसवा, अटी शर्थी मागे घेऊन सरसकट कर्जमाफी करा. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी. अर्थ खातं लवकरच राष्ट्रवादीला मिळणार. राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांचं मोठं विधान. अर्थ खात्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचाही दावा. नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम भीमराव कांबळेला 55 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा. पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत. 29 दिवसात 55 साक्षीदारांची तपासणी करून आरोपीला शिक्षा. अशा घटनांवर जरब बसवायची असेल तर वेळेत न्याय मिळणं आवश्यक. मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवेदन. भायखळा झिंक फॉस्फेट प्रकरणी आरोपीला कोठडी. आरोपी फैयाज प्रेमजीची 6 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपीला कोठडी. सिया आणि चेतनची 4 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी. अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी. सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रायगड रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस. जालना जळगाव भंडाऱ्यातही पावसाच्या सरी. शेती कामांना जून अखेर गती.